कोकण रेल्वेनं गणपतीसाठी कोलाड ते वेर्णा या स्थानकादरम्यान रोरो सेवा जाहीर केली आहे। या सेवेसाठी मुंबईतनं वाहनांना कोलाडला जावं लागेल आणि तिथून गाडी थेट गोव्याला उतरावी लागेल। ही सेवा मधील कोणत्याही स्थानकावरती मिळणार नाही, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या सेवेचा कोणताही फायदा नाही असं स्पष्ट होत आहे। अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। या योजनेमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांची संख्या आता सुमारे 8 कोटींच्या पुढे गेली आहे। भविष्यातील व्याजदर कपातीचे निर्णय सावधपणानं घेण्यात येतील असं प्रतिपादन आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलंय। वृद्धीला पाठबळ देताना किमतीच्या स्थैर्याकडे लक्ष देणं आरबीआय सुरूच ठेवेल असंही त्यांनी म्हटलं। विदर्भात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर मराठवाड्याला तुर्तास दिलासा मिळालाय। आलापल्ली भामरागड मार्ग पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, तर लातूर, बीड, परभणी जिल्ह्यामध्ये संततधार पावसानं हजेरी लावली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी 200 रुपये व्हीआयपी शुल्क आकारण्याविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप पारडे यांच्या खंडपीठानं फेटाळली। त्यामुळे आता त्र्यंबकेश्वरचं व्हीआयपी दर्शन कायम राहणार आहे। देशभरातील बँकांना ऑगस्ट महिन्यात तब्बल 16 दिवस सुट्ट्या आहेत। ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, दुसरा आणि चौथा शनिवार यासोबतच रविवारची सुट्टी असल्यामुळे बँका बंद असतील। केंद्रीय कर्मचारी यापुढे वयोवृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी 30 दिवसांची अतिरिक्त सुट्टी घेऊ शकतात। ही तरतूद इतर व्यक्तिगत कारणांसाठी देखील असू शकते, अशी माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली। केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेत। आता कर्मचाऱ्याचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किमान 50,000 रुपयांचा विमा मिळेल। मग कर्मचाऱ्याचा पीएफ खात्यात पैसे असो किंवा नसो, नोकरीमध्ये 60 दिवसांचा खंड पडला तरी देखील सातत्य मानलं जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय। उच्च न्यायालयानं मोठ्या गणेश मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यास परवानगी दिल्यामुळे माघी गणेशोत्सवात निर्बंधात अडकलेल्या बाप्पांचं 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता 2 ऑगस्ट रोजी विसर्जन होणार आहे। याबाबत कांदिवली आणि मालाडमधील सर्वाधिक मूर्तींचा यात समावेश आहे। मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यातील 56,000 रिक्त पदं टप्प्याटप्प्यानं भरण्यात येतील असं आश्वासन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी झालेल्या बैठकीत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना दिले। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात 43 किलो एफेटामाइन नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत तब्बल 64 कोटी 90 लाख रुपये इतकी आहे। या प्रकरणी अबुल सय्यद या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली। सांगली जिल्ह्यातील युवा ठेकेदार हर्षल पाटील याला सरकारकडून कामाचे पैसे न मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्याच्या कुटुंबियांची काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी रात्री उशिरा भेट घेतली। यावेळी सतेज पाटील यांनी हर्षलची आत्महत्या हे सरकारचं अपयश असून सरकारनं बजेटमधून ठेकेदारांची बिलं देण्याची मागणी त्यांनी केली। बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसचे इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला, त्यामुळे 1.5 तास कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली। अशातच अनेक प्रवाशांनी मध्यरात्री रेल्वे रुळावरनं जीवघेणा प्रवास करत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न केला। रात्री घरी परतण्याच्या वेळेवरच मध्य रेल्वेचा हा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। सलग दुसऱ्या दिवशी गोंदियात पाऊस कोसळतोय। या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। किल्ले रायगडावर वास्तव्यास असणाऱ्या धनगर कुटुंबियांना पुरातत्व विभागानं नोटिसा बजावून गड सोडण्यास सांगितलं। याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी आश्चर्य व्यक्त केलं की कुटुंब पिढ्यानपिढ्या तिथे राहतात, त्यांना तिथून हलवण्यापेक्षा त्यांना व्यवसायासाठी स्टॉल उभे करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। सांगलीच्या नांगोळ्यामध्ये देवाभाऊ केसरी बैलगाड्या शर्यत रंगणार आहे। 555 बैलगाडी चालक स्पर्धेत सहभागी होणार आहेत। पावसाच्या संततधारेच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई महापालिकेनं 10,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात केले। यानंतर एक मोठी बातमी आहे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हिंजवडी भागात पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। आपल्याला आता कामच करायचंय, कुणी कामं होऊ देत नसेल तर गुन्हे दाखल करा असे आदेश अजित पवारांनी दिलेत पोलीस आयुक्तांना। तसंच 2 आठवड्यानंतर अजित पवार पुन्हा हिंजवडीच्या दौऱ्यावर आलेत। हिंजवडीमधल्या रस्त्यांची दुरवस्था, मेट्रोचा संथ गतीनं चालणारं काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, त्याचसोबत नाल्यावरील बांधकाम, व्यावसायिकांच्या अनधिकृत टोलेजंग इमारती पाडल्या जातील का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।
हे काय सगळं आपलं वाटोळं झालं. आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर जातं. माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही. बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो. त्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आम्ही कुठे तुम्हाला आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल, कुणीही असलं. अजित पवार जरी मध्ये आला तर 353 करा म्हटलं. बाकीचं कुणाचं ठेवायचं नाही, पण 353 पण लावायचं. कारण त्याशिवाय हे काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा, माझं ते करा असं सुरू होईल. ते आपल्याला होऊन द्यायचं नाही. एकदा संपूर्ण कामच करून टाकायचं. आणखी एक मोठी बातमी आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर पालघर सोबतच पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. शिवाय विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा रेड अलर्ट आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. दरम्यान रविवारनंतर कदाचित पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. 26 जुलैपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 3.8 ते 4.7 मीटर उंचीच्या लाटांचाही इशारा देण्यात आलाय. तर रायगड जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सावित्री नदी धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. NDRF आणि रेस्क्यू टीमला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला असून शहर तसंच उपनगरात गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत होता. त्यासोबत शुक्रवारी पहाटे देखील पावसाचा जोर कायम होता. दरम्यान मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात शनिवारी अतिमुसळधार तर पालघरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर पालघरसह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट आहे. लोणावळ्यातील पवना धरण परिसर निसर्ग सौंदर्यानं नटून गेलाय. संपूर्ण परिसरात हिरवा शालू पांघरलेला असून धरणाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून टाकतंय. आणि त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतोय. पवना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. डोंगरमाथ्यावरनं खळाळून वाहणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतायत. हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी उपनगरीय विभागांवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील कोपर, ठाकुर्ली या स्थानकात लोकल थांबा नसेल. या दोन्ही स्थानकात जलद मार्गावरील फलाटाचा अभाव असल्यामुळे रविवारी तिथे लोकल थांबणार नाही. त्यामुळे या प्रवाशांना कल्याण, डोंबिवली किंवा दिवा या स्थानकात जाऊन पुढील प्रवास करावा लागेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णा दरम्यान रोरो कार फेरी ही अभिनव सेवा कोकण रेल्वेनं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु या सेवेमुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवासी रेल्वे सेवांवरती परिणाम होईल. त्यामुळे रोरो सेवा तत्काळ रद्द करून अधिकाधिक प्रवासी विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईतल्या कोकणवासियांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी गणेश भक्तांना साथ घालायला सुरुवात केली आहे. गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतील आजीमाजी आमदारांनी मोफत एसटी प्रवासाची व्यवस्था केली आहे. त्यातून त्यांनी मतदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21,44 लाख रुपयांचं वाटपही करण्यात आलं अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याची वाट बघत असताना महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या चौपट वाढली आहे. त्यात 2013 कोटींचं वाटप करण्यात आलंय. एक मोठी बातमी बघूया. महायुतीतील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य बघायला मिळालं. महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरनं जुंपली.
सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप असून याबाबत या खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी असंच पत्र लिहिलंय. आणखी एक मोठी बातमी याच संदर्भातली. काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्यामुळे मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतायत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. बघूयात ही केवळ चर्चा आहे की वास्तव हे येत्या काळात कळेलच असं ट्विट यावरनं रोहित पवार यांनी केले आणि गंभीर आरोप केलेत. तर या आरोपांवरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांना सल्ला दिलाय. मी तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे. काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही. आणखी एक मोठी बातमी. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी लवकरच शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. 88 एकरावरती साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून 50 कोटी रुपये प्राप्त झालेत. ज्या गोष्टी रायगडावरती करता येत नाहीत त्या शिवसृष्टीत केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर या कामाला सुरुवात होईल असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी निर्माण केली जाणार आहे. यासाठी स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी 50 कोटी रुपये देऊ केलेत. मात्र मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील मिळाल्यानंतरच या प्रकल्पाची सुरुवात केली जाईल असं संभाजीराजेंनी सांगितलं. निधी मंजूर झालेला आहे, मात्र फक्त आता मुख्यमंत्र्यांकडनं ग्रीन सिग्नल येणं बाकी आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी तशी माहिती दिली. रायगडावरती ज्या ज्या गोष्टी करता येणार नाहीत त्या पायथ्याशी शिवसृष्टीमध्ये करायच्या आहेत असं संभाजीराजेंनी सांगितलं. या प्रकल्पासाठी सरकारकडनं 50 कोटी रुपये मंजूर झाले. आपण मास्टर प्लॅन करू आणि मास्टर प्लॅन हा रायगड मध्ये शिवसृष्टी होतीये किंवा शिवसृष्टी शब्द आहे, पण मला हा शब्द वेगळा करायचा आहे. शिवसृष्टी फार कॉमन शब्द झालेले आहे. आता नवीन शब्द मी काही ओळखायला लागलोय. तर तिथं आपण ज्या गोष्टी वर दुर्गाराज रायगड किल्ल्यावर करता येत नाहीत त्या गोष्टी आपण खाली करू शकतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून तो प्लॅन तयार आहे, डीपीआर तयार आहे. तो एकदा मुख्यमंत्र्यांना दाखवलं की एकदा त्यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला की मग ते काम सोपवून आपल्याला घेतं. पुन्हा पाहूयात बातमी छत्तीस जिल्ह्यांची. कृषी महाविद्यालयाजवळून साखर संकुल इथून जुन्या मुंबई पुणे रस्त्याला जाण्यासाठी महापालिकेच्या वतीनं तिथे उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या उड्डाणपुलाचा एक भाग शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळ जोडला जाईल. त्यावेळी संगमवाडी मार्गे येरवडा तसंच मुंबई नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना वाहतूक कोंडीत न अडकता थेट या पुलाचा वापर करता येणार आहे. मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडवण्याकरता प्रोत्साहन मिळावं, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी महानगरपालिकेकडनं पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोफत शाडू माती पुरवण्यात आली. आतापर्यंत एकूण 910 टन इतकी शाडूची माती मोफत देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 2025 मधील उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष सेमेस्टर 6 परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनात केवळ 42% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या 12,642 पैकी 5,370 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शैक्षणिक वर्ष 2025 साठी ITI प्रवेश प्रक्रियेच्या 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. 28 जुलैपासून तिसरी फेरी सुरू होणार आहे अशी माहिती व्यवसाय आणि शिक्षण प्रशिक्षण संचालनालयानं दिली आहे. चीप उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंटेल सध्या 25,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरनं काढणार असल्याची माहिती आहे. इंटेल सध्या मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करते. AI क्षेत्रात उभं राहण्यास कंपनीला संघर्ष करावा लागतोय. कंपनीचा आकार गरजेपेक्षा मोठा झाल्यामुळे कपात आवश्यक झाली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती अनेक गुजराती लोकांची हॉटेल असून या हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलवरील पाट्या गुजरातीमध्येच ठेवल्यामुळे मनसेनं खळखट्याचा इशारा दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व पाट्या मराठीत लावण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांनी दिल्यात. जळगाव नशिराबाद रस्त्यावरती मोटरसायकल आणि ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रशीद बनियार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील देवठाणा कानडी या गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय तर तळणी मंडळात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यामुळे हा पूल वाहून गेलाय. या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याची तक्रार नागरिकांनी दिली. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मावळ तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला लज्जास्पद ठरणारी कृत्य हे दोन्ही मंत्री करत असल्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या विकासात राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे अडथळे येत आहेत अशी चिंता व्यक्त करत मंत्री संजय सावकार यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांना वाद थांबवून समन्वयानं काम करण्याचं आवाहन केलंय. लहान कारणावरून होणारे हे आरोप प्रत्यारोप जिल्ह्याच्या राजकारणाला चुकीच्या दिशेनं नेत असल्याचं सावकार यांनी म्हटलं. मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं अजित पवारांनी संकेत दिले. धनंजय मुंडे यांना न्यायालयाने एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे. ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल. ती पुढे आली की त्यात जर त्यांचा दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ असं अजित पवार म्हणाले. काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्यामुळे मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतायत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. बघूयात या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच अशी पोस्ट करत रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेत. तर या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांना सल्ला दिला. उद्या माणिकराव कोकाटेंचे समर्थक शक्ती प्रदर्शन करणार आहेत. सिन्नर मतदारसंघात सकाळी 10 वाजता कोकाटेंचे समर्थक एकवटणार असून खोटी बदनामी करून गैरसमज पसरवल्याचा आरोप करत निषेध नोंदवला जाणार आहे. मनसेच्या अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिलाय. माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे काचा फुटणार असं खोपकर म्हणाले. दुसऱ्या आठवड्यात थिएटर येरे रे पैसा 3 चा एकही शो दिलेला नाही असा आरोप देखील खोपकरांनी केलाय. मल्टिप्लेक्स थिएटर विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहामध्ये जागा दिली जात नाही तर मराठी चित्रपट प्रदर्शित होताच तो आठवडाभरात काढून टाकला जातो असा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई 3 दिवसीय अमरावती दौऱ्यावरती आहेत. दारापूर गावात जाणाऱ्या मार्गावरती भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराचं भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही असं वक्तव्य सरन्यायाधीश भूषण गवईंनी स्पष्ट केलं. सरन्यायाधीश भूषण गवई अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि दौऱ्यातील एका कौटुंबिक कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. सरन्यायाधीश भूषण गवई अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वकिलांचे कान टोचले. आजकाल अशी परिस्थिती आहे की एखादा 25-26 वर्षाचा वकील खुर्चीवर बसलेला असतो तेव्हा 70 वर्षाचा सिनियर वकील जरी आला तरी त्याला खुर्ची देत नाही. कधीकधी मला म्हणावं लागतं की थोडा तरी सिनियर वकिलांचा सन्मान ठेवा अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवईंनी वकिलांना सल्ला दिला. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंनाही अडचणीत आणणार होता असं वक्तव्य विजयसिंग बाळा बांगर यांनी केलं. तर धनंजय मुंडेंच्या कुटुंबाला पुरावे देणार असल्याचंही ते म्हणाले. गोकुळ झा याच्यावर आणखी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गोकुळ झा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टात नेत असताना गोकुळ झा यानं पोलीस आणि पत्रकारांची हुज्जत घातली. पुणे आणि मुंबईत सीबीआयनं मोठी कारवाई केली. आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे. 27 मोबाईल, 17 लॅपटॉप्स, 1,60,000 रोख रक्कम आणि 150 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर एका आरोपीकडनं 6.94 लाखांची क्रिप्टो करन्सी आणि दुसऱ्या आरोपीच्या घरातनं 9.60 लाख रुपये असा रोख मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. केंद्र सरकारनं अश्लील, विडंबनात्मक आणि प्रौढांसाठी असलेला कंटेंट प्रसारित करण्याच्या आरोपावरनं अनेक ॲप्स, OTT प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईटवरती बंदी घातली आहे. यामध्ये अल्ट बालाजी, उल्लू, बिग शॉट्स ॲप तसंच देसी फिल्म्स, देसी फ्लिक्स, बूमेक्स, नवरसा लाईट आणि गुलाब ॲप अशा एकूण 25 ॲप्स आणि वेबसाईटचा यात समावेश आहे. कबुतरखान्यावरील विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांवरील वैद्यकीय डेटा सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलेत. KM रुग्णालयातील फुफ्फुसीय औषध विभागाच्या प्रमुख डॉक्टर अमिता आठवले यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयानं स्वीकारलंय. या प्रतिज्ञापत्रात कबुतरखान्यांवरील विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांवरील वैद्यकीय अहवाल आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील पत्त्याच्या क्लबवरती पोलिसांनी धाड टाकली. पोलीस आयुक्त कार्यालय आणि सिटी चौक पोलिसांकडून संयुक्तरित्या कारवाई करत 60 जणांना ताब्यात घेतलं. डोंबिवली पश्चिम परिसरात गटाराच्या पाण्यात केळी धुवून फळांची विक्री होत असल्याचा आरोप केला जातोय. डोंबिवलीतील रहिवासी राजेंद्र सावंत यांनी गटाराच्या पाण्यात केळी धुतानाचा व्हिडिओ शूट केला. त्यामुळे आता डोंबिवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अमृतांजन ब्रिजजवळ दरड कोसळली. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती ही दरड कोसळली. पालघरमधील पांडवकडा धबधब्यात अतिउत्साही तरुण अडकला होता. धबधब्यात उतरून जाण्याच्या नादात पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे हा तरुण अडकला. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी या तरुणाला दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलं. वर्धा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वर्धा धरणाचे 5 तर वडगावातील प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आल्यानं शेती पिकांना दिलासा मिळालाय आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटींची बिलं थकीत आहेत. दरम्यान थकीत बिलं मिळत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटदार संघटनेनं राज्य सरकारला दिलाय. हर्षल पाटीलनं थकीत बिलांच्या तणावातूनच आत्महत्या केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हर्षल पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्य ठेकेदार असलेल्या चंद्रकांत पाटलांनी महत्त्वाचा खुलासा केलाय. हर्षल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांची रक्कम राज्य सरकारकडे थकीत आहे असं मुख्य ठेकेदारांनी सांगितलं. हर्षल पाटील यांना तांदूळवाडी आणि मालेवाडी या 2 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेचा सबलेट देण्यात आलं होतं. वाशिममध्ये हर्षल पाटलांच्या आत्महत्येमुळे कंत्राटदारांनी आंदोलन केलं. जलजीवन मिशनचं थकीत बिल तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली. यवतमाळमध्ये सुद्धा हर्षल पाटलांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी आंदोलन केलं. तातडीनं थकीत बिलं देण्याची मागणी यावेळी केली गेली. बीडच्या नारायणगडाच्या महंतांनी घोषित केलेले उत्तराधिकारी महंत संभाजी महाराज यांना बैठकीतून एकमुखानं मान्यता मिळाली. ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. नाशिकच्या दाभाडी गावात जिल्ह्यातील पहिली एआय लॅब सुरू करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 5वीपासून विद्यार्थ्यांना एआयचे धडे दिले जाणार आहेत. मुळशी तालुक्यातील कासर आंबोली गावात एक अनोखा प्रकार बघायला मिळाला. 70 वर्षांच्या शकुंतला सुतार यांनी आपल्या घराजवळ आलेल्या धामण सापाला पकडून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ठाण्यात किरकोळ वादातनं 2 गटात तुफान लढा झाला. ठाण्यातील राबोडी परिसरातील गोकुळ नगर इथे 2 गटातील तरुणांनी कोयत्यानं एकमेकांवरती जीवघेणा हल्ला केला. नांदेडमध्ये अवैध रेती उपसा रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान रेती तस्करी करणारे पसार झालेत. पोलिसांनी तराफे जप्त करून ते जाळलेत. छत्रपती संभाजीनगरच्या नायगाव फाट्यावरनं 2 बोकड चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडलेत. धामणी आणि कवडास धरणामधनं सूर्या नदीत 9000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात वैनगंगा नदीवरती बनवण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 15 दरवाजे 3 मीटरनं उघडण्यात आलेत. 1,40,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले. मध्य प्रदेशच्या अनुपपूरमध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. अमरकंटक रोडवरील पूल पाण्याखाली गेलाय. बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीनं रौद्र रूप धारण केलं. त्यामुळे अनेक घरांना धोका निर्माण झालाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मध्य प्रदेशच्या नर्मदापूरमध्ये मुसळधार पावसामुळे तवा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. छत्तीसगडच्या जशपूरमध्ये सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले.